नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय। आणि यावर चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सुधीर उदामले। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। डॉक्टर सुधीर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे येथून BAMS पूर्ण केलेला आहे। त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन नाशिक युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केलेलं आहे। वेदामृत डे केअर पाइल्स अँड रिसर्च सेंटरचे ते MD आहेत आणि गेले 16 वर्ष ठाण्यामध्ये सेंटर चालवत आहेत आणि आतापर्यंत 15,000हून अधिक रुग्णांवरती मिश्र उपचार पद्धतीने पाइल्स, फिशर, फिस्टुला यांसारख्या आजारांवरती यशस्वीरित्या उपचार त्यांनी केलेले आहेत। इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी इन 2012 यामध्ये लायगेशन टेक्निक म्हणजे सूत्रबंधन या संदर्भात 200हून अधिक रुग्णांचे शोध निबंध देखील सादर केलेले आहेत। महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले मूळव्याधीवरील स्टुडिओ हॉस्पिटल यांचं आहे। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात। तर सर, सगळ्यात पहिला म्हणजे मूळव्याध वगैरे काय हे सगळं सगळ्यांना प्रेक्षकांना माहिती आहे, पण यावर पेनलेस काही उपचार आहेत का जे कायमस्वरूपी बरे होतील? बघ, माझ्या दवाखान्यात येणाऱ्या सगळ्या रुग्णांना किमान अपेक्षा असते की डॉक्टर साहेब, मला मूळव्याधीचा त्रास आहे, मी औषधं करून थकलोय, आता दुखणं काही थांबत नाही, काहीतरी करा पण पेनलेस हवंय। म्हणजे अशी उपचार पद्धती ज्याच्यामध्ये दुखणं नसेल, ब्लिडिंग नसेल, कापाकापी नसेल, कंट्रोल जाणार नाही आणि मला कामालाही दुसऱ्या दिवशी जाता येईल, अशी काही पद्धत आहे का? तर इथे मी रुग्णांना सांगेन की निश्चित आहे। सूत्रबंधन आणि लेझर या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला पेनलेस पद्धतीने कायमस्वरूपी उपचार ह्याच्यामध्ये करता येतात। आता ते कसे, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, पहिली गोष्ट तर कुठेही पाठीच्या मणक्यात इंजेक्शन देऊन सॅडल ब्लॉक किंवा स्पायनल ब्लॉक नसतो, अशा प्रकारचा ॲनेस्थेशिया नसतो। लोकल ब्लॉक्स असतात ज्याला आम्ही पुडेंटल ब्लॉक म्हणतो, तेही मशीनद्वारे दिलं जातं। त्याच्यावर पेशंटला काही कळतच नाही की कधी सुरुवात झाली, आम्ही कधी आलो, कधी बाहेर आलो, हे सुद्धा कळत नाही। एक मोठंसं मशीन जे आहे साधारणपणे ते गुदद्वारामध्ये टाकून त्याची जी मुळं असतात, गुदद्वाराच्या आतमध्ये मूळव्याधीला सप्लाय करणारी जो रक्तप्रवाह असतो, ती सगळीच्या सगळे सप्लाय जो आहे, मुळा आहे, तो बंद केला जातो। तो बंद केला की त्याला मिळालेली रसद बंद होते आणि पाईल्स श्रिंक व्हायला लागतात। म्हणजे बघ, एखादं झाड असतं की नाही, त्याच्या फांद्या जर तोडल्या तर पुन्हा उद्भवणार आहे, पुन्हा ते जिवंत होणार आहे, पुन्हा त्याला फांद्या फुटणार आहे। पण ते झाड जर जळूनच गेलं किंवा त्याला मिळणारा पाणी पुरवठाच बंद केला, त्याच्या मुळांना पाणीच मिळू दिलं नाही, तर ते तसंही कोमेजून सुकून पळून जाणार आहे। सेम प्रिन्सिपल इथे आहे की मूळव्याधीची मुळं बंद करायची आणि जो उरलेला भाग आहे त्याच्यामध्ये लेझर शॉट्स द्यायचे की जेणेकरून ते श्रिंक होतात। आता ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये कुठेही कट होत नाही, कुठेही कापाकापी करावी लागत नाही, कुठेही रिंग कट होत नाही, जखम होत नाही, सो पेशंटला पेन नसतं, गुदद्वाराचा कंट्रोल जात नाही। शिवाय पेशंट पेन नसल्यामुळे, त्रास नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी कामाला हजर राहू शकतो। त्याच्यामुळे आता रुग्णांनी इथे ही नोंद घ्यावी, जर मूळव्याध झाला असेल मग तो किती मोठा असू दे, कुठलीही वेदना न होता, कुठल्याही प्रकारचं पेन न होता पेशंट दुसऱ्या दिवशी कामाला जाऊ शकतो। त्याच्यावर रुग्णांनी निश्चिंतपणे ही सूत्रबंधन आणि लेझर ह्याचं जे कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, ही पद्धत उपचार अवलंबून ह्याच्यातून मुक्तता मिळवावी। याच सोबत आपण प्रतिसरणीय क्षार किंवा इतरही त्याच्या जोडीला 2-3 प्रोसिजर्स, लॅगेशन टेक्निक, सील टेक्निक, सील म्हणजे एक रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या ज्या वेव्ज असतात त्याच्याद्वारे, चिमट्याद्वारे जे असे एखादे लटकलेले पाईल्स असतात ते सुद्धा आपल्याला समूळ नष्ट करता येतात आणि याही प्रोसिजरमध्ये पेन अजिबात नसतं। नक्कीच सर। सर, खरं तर आपल्याकडे खूप रुग्णांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत ज्यांनी तुमच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे। सगळ्यांच्या प्रतिक्रिया तर आपण दाखवू शकत नाहीत, पण त्यातल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण सुरुवातीला पाहूयात। नमस्कार, मी विजय पाटील धुळ्यावरून आलेलो आहे आणि मी या ठिकाणी वेदामृत हॉस्पिटल ठाणे मानपाडा या ठिकाणी मला पाईल्सचा खूप त्रास होता। गेली 10 वर्षापासून मी त्रास सहन करत होतो आणि माझे काही मित्र होते, रिलेटिव्स, त्यांनी मला वेदामृत हॉस्पिटलचा अनुभव सांगितला आणि आज मी या ठिकाणी 1 महिना झाला त्यानंतर फॉलोअपला आलेलो आहे। माझा जो काही त्रास आहे तो अगदी शून्य झालेला आहे आणि या ठिकाणी माझ्या काही पोटाच्या तक्रारी होत्या, ऑल ओव्हर सर्वच आजार या ठिकाणी बऱ्यापैकी सरांनी मला खूपच रिलीफ वाटलेलं आहे आणि मी अगदी मुक्त झालो असं मला या ठिकाणी वाटतं आहे। त्रासातून अगदी मुक्त झालो, कारण की हा त्रास सांगूच शकत नाही आणि आपण कोणालाही दाखवूच शकत नाही, अशा प्रकारचा त्रास होता। गेली 10 वर्ष मी जो काही अनुभव केला
आणि त्याच्या ज्या वेदना सहन केल्या ह्या सांगू शकत नाही शब्दात. आणि आज या ठिकाणी जो काही मला अनुभव आलेला आहे, या माझ्या सगळ्या तक्रारी अगदी शून्य झालेल्या आहेत. एकही तक्रार राहिलेली नाही आणि खूपच रिलीफ, खूपच बरं वाटलं. इथलं इन्व्हायरमेंट आणि पूर्ण जे वातावरण आहे ते सगळं काही डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली सगळं काही खूप काही चांगलं आहे. स्टाफही खूप चांगला आहे. पूर्ण हॉस्पिटल अगदी असं अनुभव मला अगदी म्हणजे महाराष्ट्रात कुठे मिळणार नाही अशा प्रकारचा अनुभव आहे. आणि नक्कीच या ठिकाणी जे कोणाला या ठिकाणी तक्रार असेल आपल्या पोटाच्या असोत किंवा पाईल संदर्भात असोत, तर हे सेंटरला नक्कीच भेट द्या, अवश्य भेट द्या, निसंकोच पणे भेट द्या. अगदी मी डॉक्टर सुधीर सरांचे खूप खूप आभारी आहे. मनस्वी खूप आभार मानतो. चंद्रकांत नारायण नार्वेकर, रत्नागिरी तालुका, जिल्हा रत्नागिरी, तालुका राजापूर इथून मी, गाव परोळे इथून मी इथे हॉस्पिटल ठाण्याला सुधीर डॉक्टर यांच्याकडे आलो. मी माझा मुलगा राहायला भांडुपला, मुलाकडून मी इकडे, मला एकाने दुसऱ्या माणसाने सांगितलं की ठाण्याला व्यवस्थित डॉक्टर आहेत. तेव्हा मी इकडे आलो. माझं स्पाईलचं त्यावेळेला मोठा त्रास होता. त्या डॉक्टरने, सुधीर डॉक्टरने माझं ऑपरेशन केलं. मला त्यावेळेला रक्तजाम निघायचं होतं, बसता येत नव्हतं किंवा त्या ठिकाणी चमडी जाम वाढली होती. मला भूक लागत नव्हती. मला त्रास, अनेक त्रास होता. पण त्यानंतर त्या डॉक्टरने मला इकडे आलो ठाण्याला, त्यांना मी सुधीर डॉक्टरना दाखवलं. त्यांनी मला थोडे दिवस, 8 दिवसाचं औषध दिल्यानंतर बोलले ऑपरेशन करून टाकूया. ऑपरेशन केल्यापासून मला 15 दिवस त्यांच्याकडचं औषध चालू होतं. नंतर मी महिन्याने वगैरे गावी गेलो. मग तेव्हापासून मी गावी आहे, माझं व्यवस्थित चाललेलं आहे. पण आता पोटाच्या निमित्तानं मला काही थोडासा पोटाचा त्रास होतोय, त्याच्यामुळे त्यांनाच दाखवायला ते इथं आलेलं आहे. तेव्हा आता माझं व्यवस्थित. तर ते बोलले काय स्पाईल हा आता शिल्लक अजिबात नाही, व्यवस्थित क्लिअर झालेला आहे. तर आत्ताच या रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, कशा पद्धतीने 10 वर्षांपासून त्यांना मुळव्याचा त्रास होता. डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर कोणत्याही त्रास न होता ते आता पूर्णपणे वेदनामुक्त झालेले आहेत. त्यांना आधी बसता उठता देखील येत नव्हतं, पण आता ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते पूर्णपणे यातून बाहेर पडलेले आहेत. तर सर, आता सगळ्यात महत्त्वाचं फिशरवर सुद्धा आपण वेदनारहित अशी कुठली प्रोसिजर आहे का? निश्चित. बघ, असा आजार की ज्याच्यामध्ये पेशंट धावत डॉक्टरांकडे जातो ना, तो म्हणजे फिशर असतो. फिशर म्हणजे त्या गुदद्वाराला एक चीर पडते आणि ती सहन केली जाते, घरगुती उपचार केले जातात. मग ती जुनाट झाली की काही दिवसानंतर पाईलसारखंच एक मोड बाहेर येतो, जी स्किन असते. कधी कधी ती जागा एवढी टाईट होते की संडास त्याच्यात अडकून इन्फेक्शन होतं. मग असं जर झालं असेल तर त्याला औषधांचा उपचार होत नाही. फिशर इन्फेक्ट झाला, स्किन टॅग बाहेर आला, जागा छोटी झाली, तर आपल्याला काही ना काही करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी जखम असते, त्याच्यामुळे जखम जी आहे तिला नष्ट करणे, ज्याला मी फिशर बेड काढणं म्हणतो, आणि त्याच्यावरती चांगली त्वचा चढवणे, म्हणजे आतली जी अंतत्वचा असते, ज्याला म्युकोजल फ्लॅप म्हणतो, रोटेशनल म्युकोजल फ्लॅपद्वारे आपण ती जखम कव्हर करतो. ती केल्यामुळे स्टूल जे सकाळी येतं, जे मैला येतो, तो त्या जखमेवर घासून न आल्यामुळे पेशंटला पेन न होता पेशंट बरा होतो. जर फिशर असेल, तो इन्फेक्ट झाला असेल, टॅग बाहेर आला असेल, स्पाझम असेल, तर ही जी रोटेशनल फ्लॅप पद्धत जर केली तर पेशंट फिशरमध्ये सुद्धा पेनलेस पद्धतीने बरा होतो. नक्कीच. तर याच अनुषंगाने या चर्चेला अनुसरून अजून काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत, ज्यांनी डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांना फरक पडलेला आहे. माझं नाव दत्तात्रय श्रीपती कांबळे. मी राहायला गोरेगावला आहे. मला पण पाईल्स फिशरचा 3rd ग्रेडचा त्रास होता. तर मला माझ्या सक्का भाऊ नितीन कांबळे यांनी मला सल्ला दिला होता की डॉक्टरांशी जाऊन भेटा, कारण त्यांनी त्यांच्याकडेच ऑपरेशन्स वगैरे केले होते. तर मग मी 2 मार्चला मी आलो होतो सरांकडे. तर माझी कंडिशन खूपच क्रिटिकल होती. मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं आणि माइंड एकदम, मी पूर्ण स्ट्रेसमध्ये होतो. पुढे काय होईल, कसं होईल, असं एकदम टेन्शनमध्ये आलो होतो. मग नंतर मी सरांकडे आलो. सरांनी चेकअप वगैरे केलं. सरांनी सांगितलं की पाईल्स 3rd ग्रेड आहे म्हणून, आणि ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला, लेझर आणि सूत्रबंधन टाईपमध्ये. तर मग मी सरांच्या सल्ल्यानुसार गेलो आणि आज जवळजवळ 1 महिना झालेला आहे माझं ऑपरेशन होऊन. तर आता मी याला म्हणजे 100% क्युअर आणि एकदम चांगलं वाटतंय, मला बरं वाटतंय आणि आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही मला. ज्यांना कोणाला, माझं असं मत आहे की ज्यांना कोणालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर 100% तुम्ही सरांकडे निश्चिंत या आणि तुमच्या 100% तुम्हाला खात्रीशीर इलाज मिळेल इथे. आता फक्त मला औषध गोळ्या फक्त रक्तवाढीच्या वगैरे, भूकवाढीच्या चालू आहेत आणि मी आता सध्या बेटर फील करतोय आणि पूर्ण स्ट्रेस फ्री झालो आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि खूपच बरं वाटतंय मला.
माझं नाव अनिल कुमार नामदेव पाटील. मी एक रिटायर हेडमास्टर आहे आणि मला 1 वर्षापासून पिस्तुला ह्या आजाराचा त्रास होता. मी बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दल इलाज केलेला आहे, माळशिरस, अकलूज, नगर. पण मला हार्ट रिस्क असल्यामुळे, हार्ट ब्लॉकेज असल्यामुळे कुठल्याही डॉक्टरांनी जास्त रिस्क घेतली नाही आणि त्यामुळे मी सहज एकदा टी व्हीला ॲड पाहिली वेदांत अमृत हॉस्पिटलची आणि आमचा मुलगाही डॉक्टर आहे, तोही ठाण्यात असतो आणि त्यांना मी विचारलं की असे डॉक्टर आहेत आणि त्यांना जाऊन भेटा तुम्ही. तरी आमचे मुलगा त्यावेळेस तिथे भेटले आणि ते डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की वडिलांना घेऊन या, आपण ऑपरेशन करू. आणि याच्यानंतर मग मी आलो आणि माझं चेकिंग 2-3 दिवस त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी सक्सेसफुल ऑपरेशन केलं. मला इथं हॉस्पिटल आल्यानंतर इतका आनंद वाटला की मी फार मस्त चांगली सोय हॉस्पिटलमध्ये आहे आणि डॉक्टरांनी माझ्या हसत मला समजलंही कसं ऑपरेशन केलं आणि त्याच्यामुळे मी फार खुश आहे आणि हा त्रास माझा कम्प्लिटली पूर्ण बरा झालेला आहे. आता त्रास पूर्ण होऊन माझ्या इतर पोटाची त्यांनी ट्रीटमेंट चालू केलेली आहे. त्यामुळे मी हॉस्पिटलबद्दल आणि डॉक्टरांबद्दल फार समाधानी आहे. तर आत्ताच आणखी काही या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. खरं तर त्यांच्या बोलण्यातूनच कळतं की फक्त 1 महिन्यामध्ये त्यांना कशा प्रकारे रिझल्ट पाहायला मिळालेला आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला सुद्धा या प्रकारचा काही त्रास असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर आत्ताच कॉन्टॅक्ट करा. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर सुधीर उदामले. त्यांच्यासोबत आपण अवघड जागेच्या दुखण्यावर कोणते उपाय आहेत या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे बोलूयात. तर सर, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिस्टुला हा जो आहे तो औषधाने बरा होतो का पूर्णपणे, आणि त्याचबरोबर फिस्टुलामध्ये कोणती पद्धत जास्त उपयोगी ठरते? मग फिस्टुला म्हणजे भगंदर म्हणजे गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी पुळी येते, त्याच्यातून पस, लसिकास्त्राव, रक्तस्त्राव असं वाहत असतं आणि ते अधूनमधून होत राहतं. रोज त्याच्यात नसतं, कधी फुगला भाग, कधी सूज येते वगैरे वगैरे. तर हे एक नाल्यासारखी स्वरूप असतं. एक बाहेर टोक आणि एक गुदद्वाराच्या आतमध्ये एक होल पडलेलं असतं. आता मला सांग, जर गुदद्वाराच्या आतमधलं होल औषधाने बुजणार आहे का? तर नाही. तर त्याच्यासाठी काही ना काही करावं लागेल. म्हणून मी नेहमी सांगतो, फिस्टुलामध्ये औषधांचा उपयोग होत नाही. जेवढा लवकर तुम्ही कराल तेवढा फिस्टुला लवकर बरा होतो. म्हणजे जे स्ट्रेट ट्रॅक असतात, सिम्पल फिस्टुलेज असतात, ते लेझरच्या प्रक्रियेद्वारे हे कुठलीही जखम न करता बरे होतात. पण जेव्हा तेच फिस्टुले कॉम्प्लिकेटेड होतात, म्हणजे 1 किंवा 2 फांद्या फुटतात किंवा ट्रान्सफिंक्ट्रिक फिस्टुले होतात किंवा आपण ज्याला म्हणू हॉर्सशू फिस्टुले होतात, हाय लेवलचे फिस्टुलेज होतात, त्यावेळेस 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण करावं लागतं. मार्केटमध्ये जवळपास 9-10 पद्धतीचे प्रकार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये लिफ्ट नावाची प्रक्रिया आहे, वाफ नावाची प्रक्रिया आहे, लेझर्स आहेत. फक्त सिंगल लेझरसुद्धा कधी कधी काम करत नाही. सो आम्ही काय करतो की त्याच्यामध्ये आम्ही एक विशिष्ट प्रकारचे रबर्स तयार केलेले आहेत की जे सेल्फ डिसइंटिग्रेटिंग आहेत, की ज्याच्यामध्ये असे काही धातू आहेत की जे सेल्फ डिसइंटिग्रेट होत राहतात आणि आतलं इन्फेक्शन कव्हर करतात. तोपर्यंत बाकीची जखम भरून येते. याच्यामध्ये लेझर पण वापरलं जातं. म्हणजे लेझरचं पद्धत प्लस आपल्या काही दिवसानंतर जेव्हा हे सगळं हिलिंग होतं तेव्हा गुदद्वाराच्या रिंगच्या जवळ कटिंग हिलिंगसाठी आम्ही क्षारसूत्रसुद्धा वापरतो. आता ह्या सगळ्या पद्धतीचे 2च टार्गेट्स असतात. एक तर मोठी जखम होता कामा नये, रिंग कट होता कामा नये आणि हा आजार पुन्हा होता कामा नये. कारण पाईल्समध्ये जे वारंवार आजार होतात, सारखं ऑपरेशन करावं लागतं, तो हा फिस्टुलाच आहे. म्हणून आपण ह्या दोन्ही पद्धतीचं कॉम्बिनेशन करतो, हे टार्गेट समोर धरून. पण एवढं मात्र मी निश्चित सांगेल की फिस्टुला 100% बरा होतो. नक्कीच सर. तर याच अनुषंगाने आणखी काही प्रतिक्रिया आपण थोडक्यात पाहूयात. हाय, मेरा नाम गीता राकेश पुजारी. मुझे 2 साल से फिस्टुला का बहुत प्रॉब्लम था. बहुत जगह पे मेडिसिन किया, होम्योपैथी वो सब. बाद में मेरा एक कलीग ने मुझे बताया है वेदामृत हॉस्पिटल बहुत अच्छा है ये सब प्रॉब्लम के लिए. यहाँ पे आने के बाद सुधीर सर से मिली, उन्होंने बहुत अच्छे से समझाया और लेज़र से मेरा ऑपरेशन किया है. और यहाँ का स्टाफ और राउत सर, रुपेश राउत सर बहुत अच्छे से समझाते हैं. और कुछ भी प्रॉब्लम है, पाइल्स, फिशर, फिस्टुला, तो ये वेदामृत हॉस्पिटल बहुत अच्छा है. सुधीर सर ने बहुत अच्छा से, अभी भी मेरा ट्रीटमेंट चालू है. 2.5 मंथ हुआ है मेरा, अभी भी चालू है. पर बहुत अच्छा से एकदम इधर का ऑटोमेट मतलब पूरा स्टाफ और सर लोग दोनों, रूपी सर और सुधीर सर दोनों बहुत अच्छे हैं. अच्छी तरह से समझाते हैं, कुछ भी रहेगा एकदम
क्लियरली बता देते, क्या मतलब डाइट प्लान का कैसा रहना है, लाइफस्टाइल का बारे में सब अच्छी तरह से बता देते हैं। पूरा थाने में फाइल स्पेशल फिस्टुला के लिए ये वेदामृत हॉस्पिटल बेस्ट है। मैं सजेस्ट करूंगी किसी को भी हो यहाँ पे आ जाओ और यहाँ पे ट्रीटमेंट करो। नमस्कार, मी सुदर्शन, ठाणे जिल्हा शहापूरवरून आलेलो आहे. वेदामृत हॉस्पिटलचा मला जो पत्ता मिळाला माझ्या मित्राकडून मिळाला. मला पिस्तुला झालेला. मी माझ्या स्थानिक डॉक्टरांकडे ती ट्रीटमेंट पूर्ण केली. परंतु जेव्हा मला यूट्यूब आणि व्हिडिओच्या माध्यमातून, दूरदर्शन त्या रविवारीच्या माध्यमातून मला समजलं की वेदामृत हॉस्पिटल डॉक्टर सुधीर उदामले आणि रुपेश राऊत या ठिकाणी पेशंटला ऑपरेट करतात. त्यानंतर मी इथे आलो. साधारण जानेवारी महिन्यामध्ये मी ऑपरेट केलं. खूप सुंदर अशी ट्रीटमेंट मला या ठिकाणी मिळाली. चांगला अनुभव आला. एक साधारणतः 40 दिवसानंतर क्षारसूत्रची पद्धत वापरली गेली. त्यानंतर 2 वेळेस क्षारसूत्र टेट वापरला. त्यानंतर जी दिलेली नियमित ड्रेसिंग किंवा ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या मी पूर्ण फॉलोअप केल्या. आणि मग यासाठी मी शहापूरवरनं नियमित हॉस्पिटलमध्ये यायचो. ज्यावेळेस मला बोलवलं त्यावेळेस या हॉस्पिटलमधला जो चांगला अनुभव, येथील स्टाफ आणि डॉक्टरांचं उत्तम आणि चांगलं असं सहकार्य मला मिळालं. म्हणून या आजारातून मी पूर्णतः बरा झालो. मी आपला सांगू इच्छितो की जर तुम्हाला या गोष्टी केव्हा केव्हा समजा जाणवल्या गुदमार्गाच्या, तर निश्चितच तुम्ही ठाणे येथील वेदामृत हॉस्पिटल, ठाणे वेदामृत हॉस्पिटल, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र या ठिकाणी जरूर या. चांगली आणि उत्तम अशी ट्रीटमेंट या ठिकाणी मिळते. मी डॉक्टर सुधीर उदामले, डॉक्टर रुपेश राऊत आणि सर्व स्टाफ यांचा शतशः ऋणी आणि आभारी आहे. धन्यवाद सर. खरं तर या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, यावरून एक गोष्ट लक्षात येते की तुमचा त्रास कसाही असो, तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर उपचार मिळतील. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या रिलेटिव्हमध्ये आजूबाजूला कोणाला जरी या पद्धतीचा त्रास असेल तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. तर सर, शेवटचा प्रश्न की जर मूळव्याध असेल तर कंपल्सरी ऑपरेशन करावं लागतं का? डॉक्टरांकडे जायला पेशंट घाबरतो, कारण बाबा मला ऑपरेशन सांगतील. पण मग इथे स्पष्ट सांगतो की प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज नसते. मूळव्याधीमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 पाईल्स असतील तर औषधाने बरे होतात. ग्रेड 3 आणि ग्रेड 4ला काही ना काही करावं लागतं. फिशर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये औषधाने बरे होतात, पण टॅग बाहेर आला, इन्फेक्शन झालं, स्वेलिंग आलं, जागा छोटी झाली तर ऑपरेट करावं लागतं, प्रोसिजर करावी लागते. फिस्टुला औषधांनी बरा होत नाही, त्याला काही ना काहीतरी प्रोसिजर करावी लागते. पॉलिप म्हणजे घट्ट मांसल भाग जर बाहेर येत असेल, कडक असेल, तर त्याचं औषधाने बरे होत नाही, त्याला काढावं लागतं. ते सुद्धा पेनलेस पद्धतीने आपल्याकडे बरं करता येतं. प्रुरायटस ॲनो, ज्याला आपण गुदद्वाराच्या स्किनशी संबंधित आजार असतो, ज्याला ॲनल वॉर्ड्स म्हणतात किंवा प्रुरायटस ॲनो म्हणतात, हे सुद्धा औषधाने बरे करता येतात. ॲनल वॉर्ड्स जाळून बरे करता येतात. ह्याला ऑपरेटची गरज पडत नाही. गुदभ्रंश म्हणजे गुदद्वार बाहेर येणं, गुदद्वारातलं आतलं आतडं बाहेर येणं, हे औषधाने बरं होत नाही. याला सुद्धा आता पेनलेस पद्धतीने आपल्याला बरं करता येतं. पायलोनॅडल सायनस, जे पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या टोकाला जे एक सायनससारखं पुवासारखं तयार होतं, ते औषधाने बरं होत नाही, कारण गुदद्वारात त्याच्या आतमध्ये केसाचा पुंजका असतो. तर हे सगळे जे काही आजार आहेत, काही औषधाने निश्चित बरे होतात, काही औषधाने बरे होत नाहीत. त्याच्यामुळे जर तुम्हाला 4 डिग्री पाईल्स असेल, फिस्टुला असेल, इन्फेक्टेड फिशर असेल, पॉलिप असेल, गुदभ्रंश असेल, तर वर्षानुवर्ष औषधं घेऊन वेळ वाया घालवू नका. जीवन सुंदर आहे. थोडक्यात उपचार, पेनलेस पद्धतीचे उपचार आणि कायमस्वरूपीचे उपचार करा आणि ह्याच्यातून मुक्त व्हा. नक्की सर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय या विषयावर डॉक्टर सुधीर उदामले यांनी योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण एवढ्या प्रतिक्रिया पाहिल्या, ज्यांनी डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे ते पूर्णपणे बरे झालेले आहेत, पूर्णपणे त्रासातून मुक्त झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणाला देखील या पद्धतीचा त्रास असेल तर या ठिकाणी व्हिजिट करायला विसरू नका. कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर संपर्क साधा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे